नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एका बाजूला आहे आजचं जगप्रसिद्ध पुस्तक आणि दुसऱ्या बाजूला आहे तब्बल 400 वर्ष जुना एक मराठी ग्रंथ. आणि यांच्यातला संबंध खरंच खूप आश्चर्यकारक आहे. अच्छा. एक विचार करा की काय असं होऊ शकतं का की एका आधुनिक नंबर 1 बेस्टसेलर पुस्तकाचं रहस्य एका 17व्या शतकातल्या ग्रंथात दडलेलं असेल. चला तर मग याच रंजक कल्पनेसोबत आपण पुढे जाऊया. तर ह्या कथेच्या दोन बाजू आहेत. पहिली बाजू आहे आधुनिक जगाची, जी आपल्याला घेऊन जाते जेम्स क्लिअर यांच्या विचारांपर्यंत. तर हे जेम्स क्लिअर आहेत तरी कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर ते आजच्या काळातले एक मोठे लेखक आणि विचारवंत आहेत. आपल्याला सवयी कशा लागतात, आपण निर्णय कसे घेतो आणि आयुष्यात खरा बदल कसा घडवायचा यात ते तज्ज्ञ आहेत. आणि त्यांचा प्रभाव किती आहे बघा. जगभरात तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त लोक त्यांचं साप्ताहिक न्यूजलेटर वाचतायत. विचार करा, 20 लाख लोक जे आपलं आयुष्य अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचं हेच तर सार आहे की खूप मोठे बदल एकदम करायच्या मागे लागू नका. छोट्या छोट्या आपण सातत्यपूर्ण कृतींमधूनच खूप मोठे आणि अविश्वसनीय परिणाम साधता येतात. आता इथून आपली गोष्ट एक इंटरेस्टिंग वळण घेते. विचार करा की जेम्स क्लिअर त्यांच्या पुढच्या मोठ्या कल्पनेच्या शोधात आहेत आणि कुणीतरी त्यांच्या हातात दासबोध हा प्राचीन मराठी ग्रंथ देतं. आता दासबोध म्हटलं की अनेकांना वाटतं हा फक्त एक आध्यात्मिक ग्रंथ आहे, पण तसं नाहीये. हो, तो आध्यात्मिक नक्कीच आहे, पण त्याचबरोबर त्यात रोजच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इतकं जबरदस्त आणि प्रॅक्टिकल ज्ञान आहे की आपण थक्क होऊन जाऊ. तर मग मूळ मुद्दा हा आहे की कुठे एक आधुनिक सेल्फ हेल्प पुस्तक आणि कुठे 400 वर्षांपूर्वीचा ग्रंथ. यांचा संबंध तरी काय? चला याचाच शोध घेऊया. आणि ह्या दोन्हीमधलं सगळ्यात मोठं आणि खरं सांगायचं तर आश्चर्यकारक साम्य हे आहे की दोन्ही ग्रंथ एकाच गोष्टीवर भर देतात. ते म्हणतात की कुठल्याही बदलाचा पाया हा समजून घेणे हाच असतो. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात हीच गोष्ट किती सुंदर शब्दांत मांडली आहे ते बघा. म्हणजे बघा, किती सरळ आणि स्पष्ट सांगितलंय की आधी कोणतीही गोष्ट नीट समजून घ्या. तोच एकमेव मार्ग आहे. आणि जे असं समजून घेऊन वागतात तेच भाग्यवान, तेच यशस्वी होतात. बाकीचे दुर्दैवी ठरतात. आणि हे बघा, हे किती अचूक जुळते. दासबोध म्हणतो समजणे हा उपाय आहे आणि जेम्स क्लिअर काय म्हणतात? आधी जागरूकता, मग बदल. म्हणजे विचार तोच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. आणि म्हणूनच जेम्स क्लिअर सांगतात की जर नवीन सवय लावायच्या असतील तर आधी तुमच्या जुन्या सवयी कोणत्या आहेत हे ओळखून काढा, त्या लिहून काढा. कारण ज्या गोष्टीची आपल्याला जाणीवच नाही ती आपण बदलणार कशी, बरोबर? बरं, आता पुढे जाऊयात. दोन्ही विचार आपल्याला सांगतायत की कठीण काळातून मार्ग कसा काढायचा. आणि याचं उत्तर दडलंय आपल्या सवयींच्या सिस्टममध्ये. जेम्स क्लिअर याबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की तुम्ही तुमच्या ध्येयांच्या उंचीपर्यंत पोचत नाही, तर तुम्ही तुमच्या सवयींच्या पातळीपर्यंत खाली येता. याचा अर्थ काय होतो? जेव्हा दिवस वाईट असतात तेव्हा तुमची मोठी ध्येय नाही, तर तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयीच तुम्हाला तारतात. आणि याच सवयी पुढे जाऊन चांगले दिवस तुमच्याकडे खेचून आणतात. पण चांगल्या सवयींच्या मार्गात एक मोठा अडथळा असतो, एक मोठा शत्रू असतो. तो म्हणजे आळस. आणि यावर मात करण्यासाठी दासबोध काय सांगतो ते पाहूया. आळसाबद्दल दासबोधात इतक्या स्पष्ट शब्दांत धोक्याची सूचना दिली आहे. ह्या ओव्या बघा. म्हणजे किती परखडपणे सांगितलंय. आळस म्हणजे दुःख, नाश, प्रयत्नांचा शेवट. आणि जर मोठं व्हायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, तर आळसाला जवळ पण फिरकू देऊ नका. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकायला हवं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या सवयी लावतोय ह्याबद्दल आपण जागरूक असायला हवं. आपण त्या निवडायला हव्यात. बघा, आपल्यासमोर 2 मार्ग आहेत. एक म्हणजे इतर कंपन्या आणि मीडिया आपल्यावर ज्या सवयी लादतात त्या स्वीकारणे. आणि दुसरा मार्ग म्हणजे वाचन, व्यायाम, नवीन काहीतरी शिकणं, अशा चांगल्या सवयी स्वतःहून निवडणे. निवड आपली आहे. तर आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. असा कोणता एक छोटासा बदल आहे, जी एक छोटी सवय आहे, जी आपण आज समजून घेऊन सुरू करू शकतो?
आजच्या या विश्लेषणात आपण आधुनिक विचार आणि प्राचीन ज्ञान यांचा हा सुंदर संगम पाहिला. मला आशा आहे की तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल. तुमच्या मनात काय विचार आले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, एकत्र मिळून शिकूया.